एप्रिल महिना सुरू होताच वातावरणात उत्साहाचे वातावरण असते, कारण अनेक महत्त्वाचे सण आणि उत्सव याच महिन्यात येतात. अक्षय तृतीया हा सनातन धर्मात विशेष स्थान असलेला अत्यंत शुभ आणि पवित्र सणांपैकी एक आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभ कर्माचे फळ कधीही न संपणारे किंबहुना शाश्वत असते. लोक या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, खरेदी करणे, दानधर्म करणे, विवाह करणे आणि धार्मिक विधी करणे यासारख्या गोष्टी मोकळेपणाने करतात. हा दिवस अबुझ मुहूर्त म्हणूनही ओळखला जातो. म्हणजेच असा दिवस जेव्हा कोणत्याही शुभ कार्यासाठी विशिष्ट शुभ वेळ वाट पाहण्याची गरज नसते. अक्षय तृतीया कधी आहे, मुहूर्त, योग आणि महत्त्व तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. यावेळी अक्षय तृतीया रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा आणि धार्मिक कार्यासाठी विशेष शुभ मुहूर्त ठेवले जातात. पहाटे 5 ते दुपारी 12:20 काळ अत्यंत शुभ मानला जातो. या काळात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो. असे मानले जाते की या दिवशी योग्यरित्या पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, धन आणि सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते भविष्यातील समृद्धी आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. या वर्षी अक्षय तृतीयेचे महत्त्व वाढले आहे, कारण या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. या दिवशी रोहिणी नक्षत्राची युती होणार आहे, जे स्वतःच अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग देखील तयार होत आहेत, जे कोणतेही कार्य यशस्वी आणि फलदायी करण्यासाठी उत्कृष्ट मानले जातात. शास्त्रानुसार कोणतेही मोठे कार्य हाती घेण्यापूर्वी आपण अनेकदा शुभ मुहूर्त बघतो. पण तुम्हाला माहीत आहे का की वर्षात असे काही पवित्र क्षण असतात जेव्हा वेळ स्वतःच परिपूर्ण ठरते. त्यांना अबुझ मुहूर्त किंवा स्वयंसिद्ध मुहूर्त असे म्हणतात. शास्त्रानुसार वर्षात असे 3.5 शुभ काळ असतात, जेव्हा ग्रहांची स्थिती इतकी अनुकूल असते की कोणत्याही प्रकारचा दोष किंवा अशुभ प्रभाव टिकू शकत नाही. अक्षय शब्दाचाच अर्थ आहे की जे कधीही नष्ट होत नाही. असे मानले जाते की या दिवशी केलेले कोणतेही पुण्यकर्म किंवा केलेले गुंतवणूक शाश्वत फळ देते. खुद्द भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिरांना सांगितले आहे की या दिवशी केलेले कोणतेही सृजनात्मक किंवा लौकिक कार्य शाश्वत पुण्य प्रदान करते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.